अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं मी अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करते. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू. 4 महिन्याचे हे गोपद्मव्रत कधीपासून सुरू करायचं, हे व्रत किती दिवस करायचं, गोपद्मव्रताची कथा, त्याचं उद्यापन कसं करायचं, सुतक असेल, पाळी असेल तर काय करायचं, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा ताईंनो, चातुर्मासामध्ये हे गोपद्मव्रत केलं जातं. अतिशय लाभदायी, खूप महत्त्वाचं असं हे व्रत आहे. चातुर्मासामध्ये बऱ्याचशा महिलांनी केलेलं आहे. मागच्या वर्षी बघा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण शेअर केला होता. खूप ताईंनी हे व्रत केलेले आहेत, त्यांना त्याचे अनुभव देखील चांगले आलेले आहेत, त्याचा लाभ झालेला आहे. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला सांगते, हे गोपद्मव्रत सुरुवात कधी करतात तर बघा, देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून ते 4 महिने गोपद्मव्रत केले जाते. आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने 33 गोपद्म काढले जातात आणि हे व्रत जे आहे ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करायचं असतं. म्हणजेच बघा, आता जी आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी येते तेव्हा देव निद्रेवस्थेत असतात आणि देव उठणी एकादशीला, देव उठणी एकादशीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशी देव निद्रावस्थेतून जागे होतात. जर असे हे 4 महिने, चातुर्मासाचे 4 महिने गोपद्म म्हणजेच गाईचे पाऊलं आहेत, तर बघा गाईचं असं हे पाऊल आपण काढतो. मुख्य दरवाजाच्या समोर स्वस्तिक काढतो, तसं पावलं काढतो. लक्ष्मीची पावलं, या गोपद्मव्रतांना खूप महत्त्व आहे. तर असं हे 33 गोपद्म आपण काढत असतो, त्याचं हे व्रत असतं. अतिशय सोपं आहे हे व्रत, पण या व्रताचे फायदे खूप आहेत. आपल्या घराचं, कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं, घरामध्ये सुखशांती नांदावी, स्त्रियांना आपल्या अखंड सौभाग्य लाभावं, आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत करतात. चातुर्मास हा काळ असा आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं आपल्याला इतर वेळेपेक्षा जास्त पुण्यफल मिळत असतं. कारण हा काळ खूप शुभ असतो आणि सगळेच अगदी या काळामध्ये व्रत वैकल्प करत असतात. त्यामुळे वातावरणात शुद्ध तितकं सकारात्मक असतं. म्हणून तुम्हाला आता कळालंच असेल की गोपद्मव्रत जे आहे ते तुम्हाला कधी करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गोपद्म व्रत हे गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुद्धा करू शकता. या काळाला आता बघा गुरुपौर्णिमासुद्धा येत आहे. समजा आषाढी एकादशी आहे तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं, पण गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेपासून सुरू करून तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत करू शकता. किंवा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघताय, तुम्हाला वाटलं की आजपासून व्रत करावं, म्हणजे समजा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा निघून गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला वाटलं की हे व्रत करावं, सोपं आहे, करायला काही हरकत नाही, तर त्या क्षणापासून तुम्ही गोपद्मव्रताला सुरुवात करा. अगदी कार्तिक पौर्णिमेपर्यंत ते करू शकता. फक्त मनामध्ये भाव असणे खूप महत्त्वाचं आहे. आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी. मी तुम्हाला आता समजलंच असेल व्रत कधी करायचं. तर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, व्रत कसं करायचं, अगदी सोपं आहे. यामध्ये कोणताही उपवास तुम्हाला करायचा नाही. फक्त काय करायचं आहे, देवघरासमोर जागा तुम्हाला रोज स्वच्छ करायची. पाटावर किंवा देवघराच्या इथे जागा असेल तरी पण चालेल. मी मागच्या वर्षी बघा तुम्हाला व्रत केलं तर त्यावेळेस व्हिडिओ शेअर केलेले होते. मी एक असं छान लाल कपडा घेतला, त्यावर गोपद्माची रांगोळी काढायची. त्याच्याकडे पाट असेल तर चालेल, तुमच्याकडे छान देवघरासमोर सेपरेट जागा आहे, तिथे खाली जागा असेल तर तिथे पण चालेल. फक्त जागा छान स्वच्छ करायची, पुसायची आणि त्याच्यावर तुम्हाला असे 33 गोपद्म काढायचे. आजकाल बघा आपल्याला सुखसोयी खूप आलेल्या आहे, असे रेडीमेडसाचे आपल्याला मिळतात रांगोळीचे, कारण बऱ्याचशा महिलांना आजकाल रांगोळी येत नाही. तर मी माझ्या देवघरासमोर छोटी जागा आहे, तर त्यामुळे छोटं घेतलेलं आहे. आणि समजा मुख्य दरवाजाजवळ काढायचं असेल तर त्यावेळेस मी हे काढते आणि छोटे छोटे पद्म आहेत, तर हे 33 आहेत.
तुम्ही मोजले तर हे संपूर्ण 33 आहेत. तर देवघरासमोर रांगोळीने आपल्याला बघा हे गोपद्म आहेत ते काढायचे आहेत. त्यानंतर तुम्ही फुलांनी काढा, कधी तुम्ही हळदी कुंकवानी काढा, तुम्हाला जसं शक्य असेल. पण फक्त बघा लक्षात ठेवा, पांढऱ्या रांगोळीने काढलं तर त्याच्यावर थोडं हळदी कुंकू टाकायचं असतं, पांढरं तुम्हाला ठेवायचं नाही. आता गोपद्म म्हणजे हे गाईचे पाऊल आहे. गाईचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. कोणत्या पण सणाला आपण गाईला नैवेद्य देतो. खूप महत्त्वाची अशी गाय आहे. गाय माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. वसुबारसला आपण गायीची पूजा करतो. तर बघा तुळशीजवळ देवघरास सुद्धा आपण गाय ठेवत असतो. तर बघा माझ्याजवळ सुद्धा हे जे 2 गाईच्या मूर्ती आहेत ना, आता मी बघा तुम्हाला ही पंचधातूंची आहे. ती मूर्ती छोटी मी तुळशीजवळ ठेवत असते आणि एक जी आहे ती देवघरामध्ये ठेवत असते. तिच्या वासरासोबत असते. वासरू दूध पित असतं. या अवस्थेमध्ये गाईच्या आपल्याला मूर्तीची पूजा केली पाहिजे. तर वसुबारसला पण आपण गाईची पूजा करतो. तुमच्या देवघरामध्ये गाई वासरूची मूर्ती असलीच पाहिजे, कारण आपल्या जवळपास सगळीकडे शहरांमध्ये आजकाल गाय वासरू नसतात. मग आपण त्यांना मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही गाय वासराची मूर्ती आणून तीसुद्धा स्थापित करू शकता. ठीक आहे. आता ह्या मूर्ती माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी त्या पण ठेवत असते पूजेच्या ठिकाणी. आता तुम्हाला कळालं असेल की 33 पावलं म्हणजे 33 कोटी देवांचं स्थान असल्यामुळे हे पावलं काढायचे आहेत. आणि तसं फक्त तुम्हाला रोज ते काढायचे आहे. त्याच्यावरती हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे. दिवा अगरबत्तीने ओळायचा आहे. नैवेद्य तुम्ही काही पण वाटलं तर गोडधोड साखर तुम्ही दाखवली, दूध साखर दाखवली तरीही चालेल. आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची. आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. मी वसुबारसला पण हा मंत्र तुम्हाला दिला होता. आता साधी रांगोळी काढून ती दुसऱ्या दिवशी परत आपल्याला जेव्हा आपल्याला पूजा करत असतो आपण त्यावेळेस रांगोळी काढून घ्यायची. त्याच्यावर फुलं पाकळ्या वगैरे असतील तर सगळ्या काढून घ्यायच्या आणि परत दुसऱ्या दिवशी आपल्याला छान गोपद्माचं व्रत जे आहे ते काढायचं आहे. आणि आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत हे करायचं. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे व्रत जे आहे ते तुम्ही एकदा सुरू केलं तर त्याची 5 वर्षसुद्धा कंटिन्यू करू शकता. असं मानतात की ठीक आहे, तुम्हाला 5 वर्ष झाले असतील, जास्त करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. पण एकदा केल्याने पुढे 5 वर्ष केलंच पाहिजे. त्यामुळे जास्त चांगले अनुभव येतात. आणि व्रत करायला अगदी सोपं आहे, त्यामुळे फार असं काही नाही. आता बघा तुम्ही म्हणाल की 4 महिन्यामध्ये आपल्याला महिलांना साहजिकच आहे 4 महिन्यांमध्ये 4दा तरी मासिक धर्म येणारच आहे. 4 महिने बघा फक्त फार मोठं कालावधी आहे. त्यामुळं असं होणार नाही की मासिक धर्म आला नाही वगैरे. प्रेग्नेंट महिलांची गोष्ट वेगळी आहे. त्या पण व्रत करू शकतात. त्यासाठी असं काही नाही की त्यांनी नाही करायचं वगैरे. तर ज्या महिलांना मासिक धर्म येतो मग 4 महिने मध्ये तर त्यांनी काय करायचं, ते 4 दिवस वगळून म्हणजे समजा की आज सकाळी छान पूजा केली, गोपद्म व्रत काढलं, त्यानंतर दुपारी संध्याकाळी व रात्री पिरियड्स झाले, मासिक धर्म सुरू झाला, तर हे गोपद्म आहे ते तुम्ही तसंच ठेवायचं. असं पण आपण देवदेवतांना हात लावत नाही किंवा घरातले इतर कोणी देवपूजा करत असतील जेव्हा तुम्हाला मासिक धर्म येतो. तर बऱ्याचशा अशा घरात काय होतं, स्त्रीला मासिक धर्म आला की 4 दिवस कोणी त्या देवांकडे लक्ष देत नाही. पण आमच्या घरी माझे मिस्टर कमीत कमी देवासमोर दिवा वगैरे तरी लावत असतात. आणि 4 दिवस आपण बघा हे गोपद्म तुम्ही तसंच ठेवा. घरामध्ये मुलगी वगैरे मोठी असेल तर तिला तुम्ही सांगा, दीदी तेवढं छान असं काढून घे, तुम्हाला रोज बघतेस त्यामुळे करू शकेल ती मुलगी. मुलींनी केलं मुलांनी केलंसुद्धा त्यांना आवडत असेल तर कोणीही केलं तरी चालेल. तुम्ही ते तसंच ठेवा. जेव्हा तुम्ही 4थ्या-5व्या दिवशी तुमचा मासिक धर्म संपेल त्यावेळी डोक्यावरून न्हाऊन मग तुम्हाला ते गोपद्माचं म्हणजेच रांगोळी आहे तर ती काढायची आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू हे व्रत करू शकता. घरातले मुलं मुली कोणीही
काढलं तरी चालतं. त्यामुळे असं काही नाही की ताई मग हे चालेल का असं काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट सुतक आलं तर मात्र करता येणार नाही, कारण सुतक झाल्यावर मग पुढे ते सगळं व्यवस्थित आपल्याला गोमूत्र शिंपडून वगैरे कंटिन्यू करता येईल. सुतकामध्ये घरातले इतर लोक जे असतात पण नाही करू शकत, मग ते तसंच तुम्ही ठेवून द्या, कारण आपण मग देवाला हात लावत नाही. सुतकाचे दिवस त्या तुमच्याकडे सुतक किती दिवस पाळतात? आमच्याकडे बघा 13व्यापर्यंत सुतक पाळलं जातं, तर कोणी 1.25 महिना पाळतं, अशा प्रकारे असतात. तर तुमच्याकडे काय नियम आहे त्याप्रमाणे मग तुम्ही गोपद्म तसंच ठेवा, पुसलं गेलं तरी हरकत नाही. जेव्हा सुतक वगैरे होईल त्यानंतर मग तुम्ही देवघराचं शुद्धीकरण करता, गोमूत्र वगैरे शिंपडता, त्यानंतर मग तुम्ही गोपद्म जे आहे ते काढायचं. तर आता बघा परत मी सांगते, या व्रताला आषाढी एकादशीपासून किंवा गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करायची, ते त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देवउठणी एकादशी, कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला करायचं आहे. आता बघा हे झालं व्रत कसं करायचं, नियम वगैरे बघा. शक्यतो चातुर्मासामध्ये आपण मांसाहार करत नाही, किंवा आपण नका. आता महिला समजा आपण करतोय व्रत, तर आपण नाही 4 महिने काही खाल्लं वगैरे तर काही होत नाही, नका करू, ठीक आहे. आणि तुमच्या घरामध्ये होत असेल, तुम्ही गोपद्म काढून घ्या आणि मग घरामध्ये काय स्वयंपाक करायचा तो करा. मला माहीत आहे बरेच प्रॉब्लेम असतात घरामध्ये. आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा उद्यापन कसं करायचं, तर शेवटच्या दिवशी म्हणजे समजा तुमचा शेवटचा दिवस कार्तिक एकादशी किंवा कार्तिक पौर्णिमेला उद्यापन करणार असेल, तर त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सकाळी रोज गोपद्म काढायचं, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, नैवेद्य अर्पण करायचा, आणि एखाद्या सवाष्ण स्त्रीला बोलवून तिला जेवण द्या किंवा गोडधोड काहीतरी खायला. जसं आपण बघा हळदी कुंकवाला दूध देतो, मसाला दूध देतो किंवा साखर दूध देतो वगैरे, तर तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला वाटलं तर तुम्ही जेवायला सुद्धा, तुमची मैत्रीण वगैरे असेल तर छान तिला जेवायला बोलवा, हरकत नाही. मग महिलेची आपल्याला ओटी भरायची, शृंगाराच्या काही वस्तू द्या, त्यामध्ये टिकली, बांगड्या वगैरे जसं तुम्हाला जमेल तसं, सोबत हळदी कुंकू द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओटीसोबत तुम्हाला 33 रुपये द्यायचे, ठीक आहे. आता मग 33, 20ची नोट द्या, 10ची नोट द्या, 1, 3चे कॉईन द्या, तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही 33 रुपये ओटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. उद्यापन बघा किती सोपं आहे. व्रताचे फायदे इतके आहेत ना, तुम्ही मागच्या वर्षीच्या ज्या ताईंनी केलं असेल त्यांना नक्की विचारा, त्यांचे अनुभव ऐकल्याशिवाय आपण आहे ना शक्यतो व्रताला म्हणजेच आपल्याला करायची हिंमत करत नाही, पण कोणाला तरी त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे तुमचे अनुभव आहेत ते कमेंटमध्ये शेअर करा, त्यामुळे ताईंना देखील हे व्रत करण्यास उत्स्फूर्तता मिळेल. बघा गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं, त्याच्यामुळे आपल्याकडून चातुर्मासामध्ये रोज म्हणजेच बघा किती मोठी गोष्ट आहे, पुण्याचं काम आहे, आपल्याकडून हे होणार आहे. बघा नियम मी तुम्हाला सांगितले, नियम फार काही नाही आहे, मांसाहार फक्त करायचा नाही, बाकी सगळं तुम्ही आपल्या साध्या सोप्या पद्धतीने करा. हे व्रत खरंच खूप सोपं आहे, खूप लाभ देणारं आहे. चातुर्मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत करतात. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली मी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.